आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आता उरुळी कांचन मध्ये दाखल झालेला आहे। उरुळी कांचन मध्ये हा पालखी सोहळा येत असताना प्रथम आपण पाहतोय की या पालखी सोहळ्यामध्ये असणारा नगारा आहे, हा नगारा पहिल्यांदा या ठिकाणी दाखल झालेला आहे। नगाऱ्याच्या पाठीमाग जे रिंगण आहे ते गोल रिंगणामध्ये धावणारे जे अश्व आहे हे दोन्ही अश्व आपल्याला या रिंगणामध्ये धावणारे अश्व पाहता येत आहेत। आणि त्याच्यानंतर मग पताकाधारी असतील, वारकरी असतील, टाळकरी असतील, मृदंग घेणारे असतील, हे सर्वजण वारकरी आहे। ते वारकरी हळूहळू आता डोमच्या दिशेने यायला लागलेले आहेत। आणि याच्यानंतर ह्या सर्वांच्या पाठीमाग सर्वात महत्वाचं आकर्षण असणारी म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आहे। ही पालखी आता या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि या पालखीमध्ये आपण पाहतोय की एक वातावरण आहे, ते वातावरण पूर्ण भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे। आणि ही पालखी सुखरूप डोम पर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासन असेल, होमगार्ड प्रशासन असेल आणि येथीलच एक पोलीस भरती अकॅडमी आहे, या अकॅडमीचे 100 विद्यार्थी यांनी अगदी साखळी करून पालखीला अगदी सुखरूप डोम पर्यंत ही घेऊन जात आहेत। आणि डोम मध्ये पालखी गेल्यानंतर डोम मध्ये पालखी पोहोचते आहे आणि डोम मध्ये पालखी पोहोचल्यानंतर आपण पाहतोय की उरुळी कांचनकर आहेत, हे उरुळी कांचनकर आता या पालखीचं दर्शन आहे ते या पालखीचं दर्शन घेत आहे। आणि या डोम मधील वातावरण आहे हे वातावरण पूर्ण भक्तिमय असं वातावरणामध्ये हे उरुळी कांचनकर आता झालेले आहेत। आणि आपण आजूबाजूला बघतो की या ठिकाणी महिला असतील, महिलांसाठी हिरकणी कक्षाची सोय केलेली आहे, तसेच प्राथमिक आरोग्य असेल त्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आलेली आहे। उरुळी कांचनकर आणि प्रशासन या सर्वांनी अशा उत्कृष्ट पद्धतीने पालखीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। आणि अशा भक्तिमय वातावरणामध्ये ही जी पालखी आहे ती पालखी आता उरुळी कांचन मध्ये दाखल झालेली आहे आणि इथून थोड्या वेळ विश्रांती घेऊन ही पालखी यवतच्या दिशेने मुक्काम करण्यासाठी जाणार आहे। कॅमेरामॅन महेश संतोष.com महाराष्ट्र, उरुळी कांचन।